नमस्कार मित्रांनो, या महाराष्ट्राला नेहमीच संघर्षाचा वारसा लाभला आहे। या संघर्षाचा जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतोनात संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली व अनेक गडकोट जिंकून स्वराज्य विस्तार करण्यास महाराजांनी सुरुवात केली। हे गडकोट जणू स्वराज्याची खरी संपत्ती म्हणावी लागेल। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराजांच्या जन्मभूमी अर्थातच शिवनेरी या गडाविषयी माहिती पाहणार आहोत। हा किल्ला पुणे परिसरामध्ये स्थित असून जुन्नर या तालुक्यामध्ये आहे। पुण्यापासून अवघ्या 105 किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे। शिवनेरी हा किल्ला 300 मीटर एका उंच टेकडीवर वसलेला असून गडावर पोहोचण्यासाठी अवघे 7 दरवाजे आहेत। या 7 दरवाजांवरून असे लक्षात येते की त्या काळी किल्ल्याला किती सुरक्षा होती। शिवनेरी हा किल्ला यादवांनी बांधलेला आहे। जुन्नरचे पुरातन नाव जीर्णनगर होते। त्या काळापासून तिथे सातवाहन यांची सत्ता होती। शक यवनांचा पराभव करून ती त्यांनी मिळवली आणि नंतर यादवांनी सत्ता मिळवली आणि शिवनेरीला गडाचे स्वरूप दिले। यादवांचा काळ हा 1170 ते 1308 असा होता। सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग, या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत होती। यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली। सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक असे ठिकाणी लेणी खोदून घेतली। सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता। 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। (1443) मध्ये मलिक उल तुझारने यादवांच्या सेवेमध्ये असलेला स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ल्यावर यशस्वीपणे ताबा मिळवला। त्यामुळे हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये आला। 1470 पर्यंत पुढे जात मलिक उल तुझारच्या वतीने काम करत असलेल्या मलिक मुहम्मदने किल्ल्याला वेढा घातला आणि तो पुन्हा ताब्यात घेतला। 1446 मध्ये मलिक मुहम्मदच्या वडिलांच्या निधनानंतर निजामशाही घराण्याची स्थापना झाली। त्यानंतर 1493 मध्ये राजधानी किल्ल्यावरून अहमदनगरला हलवण्यात आली। 1565च्या पुढे सुलतान मुर्तिजा निजामने त्याचा भाऊ कासिम याला याच किल्ल्यामध्ये कैद केले होते। 1595 मध्ये जुन्नरचा किल्ला आणि प्रांत मालोजी राजा भोसले यांच्या ताब्यात आला। 1629 मध्ये जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर शहाजीने तिच्यासोबत 500 घोडेस्वार केले आणि ती गर्भवस्थी असताना तिला रातोरात शिवनेरीवर नेले। शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंनी श्री भवानी माता शिवाईला मुलगा झाला तर देवतेचे नाव ठेवीन असा नवस केला। शके सन 1551 मध्ये फाल्गुन वद्य तृतीयेच्या शुभ दिवशी शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। तारीख होती 19 फेब्रुवारी 1630। इसवी सन 1632 मध्ये जिजाबाईंनी बाल शिवपांसह किल्ला सोडला आणि 1637 पर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला। 1632 मध्ये सिद्धोची विश्वासराव यांनी किल्ला मास्टर म्हणून काम केले। त्यांच्या मुलीचा विवाह शहाजीचा मुलगा संभाजीराजे यांच्याशी झाला। जुन्नरच्या लढाईमध्ये शहाजीराजांचे शूरपुत्र संभाजीराजे यांनी विलक्षण शौर्य दाखवले। जुन्नरमध्ये शाहिस्तेखानाचा विजय झाला असला तरी संभाजीराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे ते शिवनेरी काही जिंकू शकले नाही। जुन्नरमधील मुघल आणि शिवनेरीतील निजामशाही घराण्याच्या दरम्यान ही परिस्थिती होती। 1650 मध्ये महादेव पोळ्याने सरनाईक आणि किल्लेदार खेमाजी रघतवान यांच्या नेतृत्वाखाली मुघलांविरुद्ध बंड केले, मात्र या संघर्षामध्ये मुघलांचाच विजय झाला। 1673 मध्ये शिवाजी राजांनी अजीज खानला पकडण्याचा प्रयत्न करून शिवनेरी किल्ल्याला हार घालून त्यावर कब्जा करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले। शेवटी 10 मे 1818 रोजी मेजर एंड्रीजने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला। किल्ल्याच्या रक्षकांनी काही काळ शूर लढा दिला, पण अखेरीस किल्लेदाराने किल्ला सोडून
हडसरच्या सरदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. शिवरायांचा जन्म. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले होते. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडची लघुजीराव जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते. महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सल्तनतींमध्ये विभागली होती. शहाजी राजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल या दरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज देखील छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्के देखील देण्यात आले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता. शिवनेरी किल्ल्याबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे मी तुमच्याकडे अधिकाधिक माहिती घेऊन येईल. धन्यवाद.